नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माझ्या व्हिडिओमध्ये, माझ्या ब्लॉगमध्ये, डेली ब्लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. शिवदास ब्लॉगमध्ये. तर आता बघा संध्याकाळचे वाजले 7:30. आज आहे रविवार आणि हे बघा हे इथं पसारा का काढलाय तर आता उद्यापासून करायचे घराला रंगरंगोटी. त्यामुळे काय झालं आणि सासूबाई नाही आहेत. सासूबाईंना 8 दिवसासाठी 4-8 दिवसासाठी पाठवलं आहे नंदेकडे. त्याच्यामुळे म्हटलं मग कलर देऊन घ्यावा. खूप दिवसापासून रंग द्यायचा चाललेला आहे घराला. जुने गिरायचे फोन यायला लागले. हो का? हे बघा तोंड बघितलं नाही कधी. इथे सासूबाई जाता येता हात लावून ते एक तर भिंती झालेल्या आहेत खराब. खूप दिवसापासून चाललेलं आहे ह्यांचं की रंग देऊन घेऊ कलर द्यायचं घराला. आता महालक्ष्मी गणपती जवळ आलेले आहेत, सणाचे दिवस. त्यामुळे मग आता हा इकडे आहे बघा पसारा, बेडरूममधला पसारा इकडे आणलेला आहे. हे पहा ह्यांचं काम चालू आहे. तिकडचं इकडे पसारा आणणं. मोबाईल घेऊन बस आता. हो आता मग करतोय मी. हो तुम्हीच करताय ना. फोन बिझीच लागायला लागले. मिस्टरच करतात. आता काय करणार, मी इकडे स्वयंपाक बनवते. स्वयंपाक म्हणजे काय जास्त नाही, प्राजक्ताकडे दुपारी आमचं जेवण झालेलं आहे जास्त. त्याच्यामुळे मग काय करणार आहे आता, फक्त इकडे भात लावलेला आहे कुकरला आणि एकच पोळी आणि एकच भाकरी बनवणार आहे. जास्त काही नाही, भूक नसल्यामुळे जास्त काही भूक नाही म्हटले हे त्याच्यामुळे. आणि मी पसारा बघितला का, किचनमधला पसारा मला खूप पसारा आहे. जेणेकरून हे बघा हा रॅक पण तिकडे घ्यायचा आहे. उद्या तुम्हाला दिसेलच सकाळ सकाळ पेंटर आलेले आणि सगळं आहे बघा किचन. सगळं त्यांना काय करायचं आहे, किचन आणि पहिला बेडरूम रिकामं करून द्यायचं, जेणेकरून सगळं ते लांबी लावून सगळीकडे. हां काय लागले पण असतो मग लांबी लावणार आहेत पहिला. आणि उद्या आहे बघा ह्यांचा बड्डे, वाढदिवस उद्या आहे त्यांचा. पण हे काय म्हणले जाऊ दे, काय आपल्याला पहिला हे महत्त्वाचं आहे कलर करून घेणं घराला. तर चला तुम्हाला दाखवते बघा. इकडे ह्यांचं काम चालूच आहे, इकडचं पसारा तिकडं हलवणं आणि आता किचनचं पण काढायचं म्हटलं की इतकं आहे बघा. आज मी भांडे देखील आवरलेले नाहीत. घरात किती पसारा, तुम्ही म्हणताल किती पसारा आहे घरात, तर किचन ओट्याचे पसारा मी तसंच ठेवलं आहे. हे काय म्हणले हा रॅक सहित तिकडं सगळं भांडे तिकडे हलवायचे, सगळं किचन तिकडं हलवायचे, रिकामं करून द्यायचे त्यांना. उद्या सकाळी 9:30 वाजता येणार आहेत पेंटर. त्याच्यामुळे सगळं आम्हाला आवरावरही करावं लागणार आहे. तर चला एक पोळी बनवते, एक भाकरी बनवते, स्वयंपाक बनवते. हां ह्यांचं इकडं चालू आहे. ते कशाला काढता अहो, ते फार डेंजर आहे ते. खेळा ते कसं काढणार तुम्ही ते हो पण हळू. पट्टी फार घट्ट बसलेली आहे ती. बापरे सगळी ताकद लावायला लागली. हे अशा प्रकारे ह्यांचं बघा आल्यापासून चालू झालेलं आहे आता. हां हळू काढा. चला मी तो पण तिकडे स्वयंपाक बनवते. चला स्वयंपाक बनवते बघा इकडे. तिकडे ह्यांचं चालू आहे काम. मला तर पसारा असले की कामं सुचत. पहिला म्हटलं हे स्वयंपाक बनवून मग मी तुम्हाला दाखवते किचनमधलं सगळं कसं आवडणार आहे ते. मला सुचत नाही पसारा असले की घरात. यांना म्हटलं मला टेन्शन आलेलं आता. हे वाटतं आपल्याला सोपं आहे पण ते काही सोपं नाही आहे. आवरावरी करणं फार अवघड आहे. हे पण किचन ओटा सगळा मी साफ केला आणि थोडंसं ना लोणी काढलेलं आहे. लोणी कडवते आहे, खूप सगळं संपलेलं आहे. म्हटलं चला आता एवढं करून घ्यावं. आणि मिस्टरनी सगळं बाहेरचं बघा म्हणजे बेडरूममधलं खूप काही इकडं आणलेलं आहे बाहेर हॉलमध्ये. एवढं सगळं करेपर्यंत हे बघा एक 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 चालू आहे ह्यांचं इकडं आणणं. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. चला हे बघा घराच्या बाहेर कसा पसारा काढून ठेवलेला आहे यांनी.
यांनी पटापटा बघा सगळं सामान काढलेलं आहे, जेणेकरून पहिला इकडचं करायचं आहे हॉलचं काम. पेंटर आलेला आहे, तुम्हाला हॉलचं बेडरूमचं करायचं आहे काम. हॉलमध्ये सगळं सामान ठेवलं आहे. पेंटर आलेले आहेत, त्यांनी इकडे ना शिडी ठेवून गेलेले आहेत. हे पहा शिडी दिसली का. आणि मी इकडं स्वयंपाक माझा झाला आहे, पण नाश्ता बनवती. नाश्ता महत्त्वाचा आहे, कारण की जेवायला किती वेळ लागेल काय सांगता येत नाही, किती वाजतील. आज मिस्टरांचा आज वाढदिवस आहे आणि मी काढले रंगाचं काम बड्डेच्या दिवशी. चला इकडं पड्डीचे पोहे भिजवलेले आहेत. पोहे बनवती पोहे, जेणेकरून नाश्ता पटकी झट नाश्ता होईल. इकडे बघा आळूची भाजी बनवायची आहे, आळूचं फतफद. मेसेज आज मग बड्डे असते म्हणून. हो ना, मग आता कसं झालं फेसबुक इंस्टा फेसबुक सगळं. हां सगळं. चला हो, आता विरांशकडे जाऊन आले. विरांश शाळेत गेला, मला थोडी मदत करावी. अजून लहान असल्यामुळे विरांशला खूप त्रास देते शाळेत जायला. आणि त्यातनं कसं होतं, शनिवार रविवार सुट्टी असली की सोमवारी नाही 1 तास देणारच, 2 दिवस सुट्टी होती. आज मी मंगळवार समजते, पण आज आहे सोमवार. डोक्यात नाही आहे की आज कुठला वार आहे. बघा आज आहे सोमवार. हे पहा आमच्या दोघांचे नाश्ते झालेले आहेत. हे गेलेत ऑफिसला आणि पेंटर त्यांचं काम चालू आहे पेंटरचं, त्याच्यामुळे मी इथं व्हॉईसवर केलेलं आहे. आणि इकडे आळूची भाजी बनवती आहे मी. चला तर मग भेटूया अशाच नवीन एका ब्लॉग्समध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.